महाराष्ट्रामध्ये मराठी गाणं हे चाललंच पाहिजे. नहीं चलेगा सर, मेरे का नाही चालणार? वाशीतल्या द टेस्ट ऑफ पंजाब या हॉटेलमधल्या व्यवस्थापकाला मनसे पदाधिकाऱ्याकडून मारहाण होतानाचा हा व्हिडिओ आहे. हॉटेलमध्ये मराठी गाणी लावा अशी मागणी करूनही व्यवस्थापकानं त्याकडे दुर्लक्ष केलं. आल्यापासून मी ह्यांना मराठी सॉन्गसाठी रिक्वेस्ट तुमच्या सगळ्यांच्या आदर खातर केली, पण ह्या टीमने मराठी गाण्यांसाठी सक्त मनाई केली आणि मला सांगितलं की आम्ही फक्त पंजाबी, हिंदी आणि हॉलिवूड सॉन्ग्स प्ले करू, पण आम्ही मराठी गाणं लावणार नाही. हा माझ्या महाराजांचा अपमान आहे. कुणाला ह्याबाबत कोणी ॲग्री आहे की हा अपमान आहे आपल्या महाराष्ट्राचा? हा अपमान आपण सहन करू शकतो का? मग ह्यांनी मराठी गाणं लावलं पाहिजे की नाही लावलं? मी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करते डीजे टीमला, मी रिक्वेस्ट हा शब्द वापरलेला आहे की मराठी गाणं लावणार आहात की नाही? काय वाटतं सगळ्यांना? लावलं पाहिजे. आपण रिक्वेस्ट केली, सगळ्यांनी केली रिक्वेस्ट, त्यांनी ऐकलं नाही ऐकलं. त्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यानं विचारणा केली असता ही अशी उडवाउडवीची उत्तरं दिली गेली. दिखाओ ना पहले. मैम एक सेकंड मैम, आपने मेरे से पार्टी नहीं बुक कराई थी? आपने जिसने मेरे को पार्टी बुक कराई वो मेरे सामने बुक कर. ये जगह कहाँ पे? जगह कहाँ पे? जगह कौन सी? आमचं महाराष्ट्रामध्ये मराठी गाणं हे चाललंच पाहिजे. नहीं चलेगा सर, मेरे का नाही चालणार? म्हणूनच मग मनसे पदाधिकाऱ्याकडून अशा प्रकारे मारहाण केली गेली. हा प्रकार घडल्यानंतर आता हॉटेल मालक प्रदीप शिंदे यांच्याकडून दिलगिरी व्यक्त करणारं पत्र त्यांनी सादर केलंय. आपल्या हॉटेलमध्ये मराठी गाणी लावली जातात, कार्यक्रमावेळी डीजे वाजवणाऱ्या व्यक्तीला मराठी गाण्यांची सीडी त्वरित न मिळाल्यानं हा प्रकार गैरसमजातून झालाय असं स्पष्टीकरण या हॉटेल मालकाकडून देण्यात आलंय. महाराष्ट्रामध्ये मराठी गाणं हे चाललंच पाहिजे. नहीं चलेगा सर, मेरे का नाही चालणार?